नमस्कार, मी कैलास दिवटे. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचे ॲडव्हान्टा कंपनीकडून सर्वांचे स्वागत करतो. आपण आज आलो आहे लाईव्ह पीक पाहणी कार्यक्रम बघण्यासाठी. तर सर्वप्रथम मी कंपनीविषयी थोडीशी माहिती सांगतो. ॲडव्हान्टा हा एक UPLचा एक ग्रुप आहे, जो भारत देशासह इतर 66 देशामध्ये कार्यरत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे उच्च प्रतीचे बियाणे मार्केटमध्ये अवेलेबल करून देते ही कंपनी. त्या बियाणामध्ये सूर्यफूल, मका, बाजरी, भाजीपाला वर्गीय पिकं आणि चारा वर्गीय पिकं या बियाणांचा समावेश होतो. तर कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं आपण शेतकरी प्लॉटवर जमा न करता आपण लाईव्ह पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला आहे. म्हणजे आपण मल्टीमीडियाच्या संपर्कातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर आपण आज असंच एका उच्च प्रतीच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर दादांकडून त्यांचा परिचय घेऊ. दादा, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव सोमनाथ विठ्ठल वाणी. मी राहणार प्रॉपर मातुलठाण, तालुका श्रीरामपूरचा रहिवासी आहे. तुमचा मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर 7588514484. तर दादा, तुम्ही कोणती व्हरायटी लावली तुमच्या शेतात? ॲडव्हान्टा PSC 741. ॲडव्हान्टा PSC 741. हो. तर या वाहनाची लागवड किती तारखेची आहे? साधारणतः 15 ते 16 जूनला लागवड झालेली. बरं, ठीक आहे, धन्यवाद दादा. तर दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी PSC 741 या वाहनाची लागवड 15 जून रोजी केलेली आहे. तर आपण पाहू या वाहनाची काही वैशिष्ट्य. या वाहनाचं पहिलं वैशिष्ट्य, प्रत्येक परिस्थितीत सर्वोत्तम. म्हणजे हलक्या भारी जमिनीत हे पीक तग धरून उभं राहतं, किंवा मग हलके प्रतीची जरी जमीन असली तरी या पिकाच्या उत्पन्नावर काहीही परिणाम होत नाही. तर 2 नंबरचं वैशिष्ट्य, मर रोगाप्रती सहनशील. मर रोगाप्रती सहनशील म्हणजे आपले झाड मकावर येणारा मर रोग आहे, तो मर रोगाला ही व्हरायटी बळी पडत नाही. म्हणजे सहनशील आहे, त्याच्यात ताकद येते. आणि जर मर रोग आपल्या मकाला झाला नाही तर पर्यायी एकरी झाडांची संख्या वाढणार आहे. आणि झाडांची संख्या वाढली म्हणजे उत्पादनात 100% वाढ होणार. तर आपलं 3 नंबरचं वैशिष्ट्य, टोकापर्यंत घट्ट कापट व दाणे. तर टोकापर्यंत घट्ट कापट व दाणे याचा फायदा काय? ही छत्री आहे, ज्याप्रमाणे ही छत्री आपलं उन्हापासून पावसापासून संरक्षण करते, त्याचप्रमाणे कणसावरचं जे कापड आहे, हास कवर म्हणता याला, तर हे कापड आतल्या कणसाचं संरक्षण करतं. आणि हे कापड घट्ट असल्यामुळं कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव कणसापर्यंत होत नाही. पर्यायी कणीस पूर्ण टोकापर्यंत भरतं. हे बघा, हे कणीस पूर्ण टोकापर्यंत भरलेलं आहे. आणि घट्ट कापड असल्याचा अजून एक फायदा, का सध्या बाजारभाव कमी जास्त होत असतात. तर बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी आपली मका थांबून विकतात. तर थांबून विकता म्हणजे आपलं जर असे जर कणस जर ठेवले तर साठवणुकीसाठी सुद्धा सर्वोत्तम आहेत. जेणेकरून 1-2 महिन्यानंतर जरी शेतकऱ्यांनी मका काढली म्हणजे तरी त्याचं वजन कमी होत नाही. आपलं 4 नंबरचं वैशिष्ट्य, दाण्यांची टक्केवारी जास्त. आता दाण्यांची टक्केवारी जास्त ती कशी? हे बघा, हे कणीस आहे, हे कणीस पूर्ण टोकापर्यंत भरलेलं आहे. अदर कंपनीचे कणस इथपर्यंत भरतात दादा, बरोबर ना? बरोबर आहे. वरती घ्या आपण. हां, हे वरचा शेंडा मोकळा असतो. जर आपल्या समजा इथपर्यंत जर कणीस मोकळं आहे वरचं आणि आपलं तर भरलेलं आहे, या भरलेल्या दाण्याचा फायदा काय आपल्याला? हे जवळजवळ 70 ते 80 दाणे. या 70 ते 80 दाण्याप्रमाणेचा प्रत्येक कणसाचा जर विचार केला तर आपल्याला 10 ते 15% उत्पादन वाढतं. म्हणजे जवळजवळ एकरी 2 ते 3 क्विंटलपर्यंत आपलं उत्पादन निश्चितच वाढतं. तर 5 नंबरचं वैशिष्ट्य आपलं, कॅप्सूल सारखे दाणे. कॅप्सूल सारखे दाणे, हे बघा, हे बघा दादा, हे आपले दाणे कॅप्सूल सारखे गडद नारंगी आणि लांब व चपट. या दाण्यामुळे दाण्याला बाजारभाव जास्त मिळतो. तर हे बघा दादा, आपण हे 5 कणसांचं वजन केलं होतं, बरोबर ना? हो. तर या 5 कणसांचं वजन किती आलं आपलं दादा?
साधारणतः 1734 1734 ग्रॅम. आपण त्या बिट्ट्या सोलून घेतल्या. बिट्ट्या सोलल्यानंतर फक्त निव्वळ दाण्याचं वजन किती आलं? 1505 ग्रॅम. 1505 ग्रॅम. तर आपलं दाण्याची टक्केवारी काढायचं सूत्र आहे दाण्याचं वजन भागिले कणसाचं वजन गुणिले 100. तर आपण त्या हिशोबाने केलं तर आपली दाण्यांची टक्केवारी आली आहे 86%. 86.79%. तर हे बघा दादा, म्हणजे जवळजवळ 87%. बरोबर आहे. म्हणजे फक्त आपल्या कणसातला 13% भाग आणि कमी आहे बिट्टीचा आणि 87% भाग उत्पादनाचा आहे. तर आपलं 5 कणसाचं वजन आलं तर 1505 ग्रॅम. तर त्याप्रमाणे आपण एका कणसाच्या दाण्याचं वजन घेतलं तर ते येतं 300 ग्रॅम. तर आता सध्या आपण बाजारात मका विकताना ओलावा मॉइश्चर चेक करून विकतो. 12 ते 14 मॉइश्चरला आपण मका विकतो. बरोबर. तर आपण त्याचा वरचा ओलावा समजा 100 ग्रॅम ओलावा कमी केला तर 100 ग्रॅम ओलावा कमी करून एका कणसाचं दाण्याचं वजन आलं 200 ग्रॅम. सरासरी आपली एकरी झाडांची संख्या असते 28 ते 29,000. पण समजा मकाच्या आतली मशागत, त्या मशागतीत समजा झाडं वगैरे मोडले, आपण 23,500 झाडांची संख्या धरली तर 23,500 झाडांची संख्येने जर आपण 200 ग्रॅम दाणे जर गुणलं तर आपलं एकरी उत्पन्न येतं 47 क्विंटल. बरोबर. तर म्हणजे जे आपण वैशिष्ट्य बघितले किंवा कणसाचे दाणे, साईज, कलर वगैरे सगळे हे सगळे शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने चांगले आहेत. तर ही बघितली आपण 5 वैशिष्ट्य. तर आपण वाणी साहेबांना विचारू का त्यांना काय वाटतं आपल्या मका बघून किंवा त्या शेतकऱ्यापर्यंत कोणता संदेश देऊ इच्छिता? नमस्कार, पुन्हा एकदा ओळख सांगतो. माझं नाव सोमनाथ विठ्ठल वाणी. मी प्रॉपर मातोलठाण तालुका श्रीरामपूरचा रहिवासी आहे. आम्ही दरवर्षी साधारणतः 4 ते 5 एकर मका करत असतो. परंतु त्याच्या आधी ज्या काही व्हरायटी वापरत होतो तर त्या व्हरायटीमधून आम्हाला एकरी उत्पादन मिळत होतं जास्तीत जास्त 35 ते 38 क्विंटल किंवा हायेस्ट आत्तापर्यंत रेकॉर्ड असेल कदाचित 40 क्विंटल. पण एक दिवस असंच कैलास दिवटे सर आमच्या घरी आले आणि त्यांनी चौकशी केली का तुम्ही मका कोणती लावता वगैरे, किती लावता. तर त्यांनी एक डेमोसाठी आम्हाला 1 एकराचं बियाणं इथं उपलब्ध करून दिलं का बा तुम्ही एक ट्रायल म्हणून हे बियाणं वापरून बघा. जर याच्यातून तुम्हाला काही फायदा वाटला तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगू शकता. तर त्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जे आपलं 741 आहे हे बियाणं इथं या प्लॉटवरती लावलेलं आहे. तर 1 एकर आम्ही पूर्ण ही मका केलेली आहे. तर 1 एकरामध्ये कणसांची साईज आणि दाण्यांची संख्या बघता वैयक्तिक मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये जवळपास 10% उत्पन्न हे वाढू शकतं. म्हणजे साधारणतः 44 क्विंटलपर्यंत 45 क्विंटलपर्यंत हे ॲव्हरेज जायला पाहिजे. तर एकच सांगू शकतो का याच्यावरती जे आळीचं वगैरे प्रमाण आहे हे सुद्धा इतर मकापेक्षा कमी प्रमाणात आहे. कारण आपण बघू शकतो जर आळीचा जर याला डंख असेल तर हे कणसाचे दाणे वरच्या बाजूने बरेचसे कमी झालेले असतात. पण इथं 100% इथं कणीस भरलेलं आहे. तर त्या पद्धतीनं आपल्याला इथं उत्पन्नसुद्धा वाढू शकतं. तर एवढंच बोलून मी माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. तर दादांनी सांगितल्याप्रमाणे ते आपलं 741 वाण त्यांच्या शेतात लावून समाधानी आहेत. त्यांना असं काही वाटलं नाही का त्यांच्याकडून असं वाण काही चुकीचं निवडलं गेलं काय. तर याबद्दल आपण वाणी साहेबांचे धन्यवाद. आणि हा आपला कंपनीचा व्हॉट्सअप क्रमांक आहे ज्यावर आपण कीड रोग व्यवस्थापनाविषयी जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करून या माहिती घेऊ शकता. पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांचे मी ॲडवांटाकडून स्वागत करतो. धन्यवाद.